नमस्कार मंडळी, मी अनिता तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 17 जानेवारी 2025ला संकष्टी चतुर्थी आलेली आहे आणि ही वर्षाची पहिली संकष्टी चतुर्थी आहे। प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षात संकष्टी तिथी येत असते। महिन्यानुसार श्री गणेशांची रूपे देखील वेगवेगळी असतात। तर बघा, शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला श्री गणेशांची पूजा करण्यासाठी हा दिवस अगदी विशेष मानला जातो। बघा, संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपण जर गणपती बाप्पांची यथासांग पूजा केली, मंत्र स्तोत्र म्हटलं तर आपल्याला गणपती बाप्पांची कृपादृष्टी ही लाभत असते आणि आपली सर्व मनोकामना गणपती बाप्पा हे पूर्ण करत असतात। तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये हेच पाहणार आहोत की आपण गणपती बाप्पांची पूजा कशी करावी। त्याचबरोबर असा एक उपाय सुद्धा सांगणार आहे की ते आपण प्रत्येक चतुर्थीला जर या पुढच्या येणाऱ्या 12 चतुर्थीपर्यंत केला तर आपली प्रत्येक मनोकामना ही पूर्ण होणारच। तर बघा, सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे तर आपण जाणून घेऊयात की आपण गणपती बाप्पांची चतुर्थीचे हे जे व्रत आहे तर आपण ते कशा प्रकारे केले पाहिजे, त्याचे काय नियम आहेत, त्याची योग्य पद्धत काय आहे हे आपण थोडक्यात जाणून घेऊयात। तर बघा, जो कोणी अगदी मनापासून हे व्रत करतो तर त्याच्या सर्व मनोकामना हे गणपती बाप्पा पूर्ण करत असतात। त्याच्या आयुष्यातील प्रत्येक संकट, कितीही त्रास असू द्या, तुमच्या मनातील कितीही कठीण इच्छा असू द्या, तर बघा, तुम्ही गणपती बाप्पांची सेवा केल्याने तुम्हाला तुमच्या मनवांछित इच्छा ह्या तुमच्या पूर्ण होत असतात। संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्याने तर बघा, आपल्याला ज्यांना संतती नाही त्यांना संतती प्राप्ती होते। जर कुणी नोकरीची इच्छा ठेवून हे जर संकष्टी चतुर्थीचे व्रत केले तर चांगली नोकरी प्राप्त होते। ज्या मुलामुलींची लग्न जमत नाहीत तर बघा, चतुर्थीचे व्रत केल्याने ज्या मुलामुलींची लग्न जमत नाहीत त्यांची सुद्धा लग्न ही जुळून येतात, असे योग बनतात की लग्न जुळून येतात। तर आपल्या मनातील कोणतीही इच्छा ही गणपती बाप्पा पूर्ण करत असतात। तर आपण थोडक्यात जाणून घेऊयात की आपण कशा प्रकारे हे व्रत केलं पाहिजे। तर बघा, ज्या दिवशी म्हणजे आता 17 जानेवारीला संकष्टी चतुर्थी आहे, पण इथून पुढे ज्या 12 चतुर्थी येतील तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही सकाळी लवकर उठायचं आहे आणि आपली नित्यकर्मे आपल्याला आवरून घ्यायची आहे। तर बघा, नेहमी आपण ब्रह्ममुहूर्तावर जर उठलं तर आपण सूर्योदयापूर्वीच आपली म्हणजे सूर्योदय होण्याच्या 2 तास आधी आपल्याला उठायचं आहे। म्हणजेच या वेळामध्ये आपलं नित्यकर्मे आवरून आपलं स्नान सुद्धा होतं। तर आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे। त्यानंतर आपण स्नान करून आपल्याला स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत। तर बघा, आपल्याला या दिवशी जर तुम्हाला शक्य असल्यास तुम्ही लाल रंगाचे कपडे तुम्ही घाला आणि नंतर आपण गणपती बाप्पांची पूजा करायची आहे। त्याआधी आपल्याला सूर्यदेवाला जल अर्पण करायचं आहे। तर बघा, पौष महिन्यामध्ये प्रत्येकाने, स्त्री असू द्या पुरुष असू द्या, म्हणजे बघा, तुम्हाला मला थोडक्यात सांगायचं झालं, ताई दादा तुम्ही कोणी पण असू द्या, तर तुम्ही काय करा, सकाळी लवकर उठायचं आहे आणि पौष महिन्यामध्ये आपल्याला संपूर्ण महिना हा सूर्यदेवांसाठी समर्पित असतो। तर आपल्याला काय करायचं आहे, सूर्यदेवांना आपल्याला जल अर्पण करायचं आहे। बघा, पौष महिन्यामध्ये तुम्ही पुरुष असाल महिला असाल त्यांनी सुद्धा प्रत्येकाने म्हणजे अगदी मुलांनी सुद्धा 5 वर्षाच्या पुढील मुलांना जरी आपण असे संस्कार लावले की सूर्योदयापूर्वी उठायचं आणि सूर्यदेवाला म्हणजे उगवत्या सूर्याला जर आपण पाणी जल अर्पण केलं, नुसतं तुम्ही साधं पाणी एक फूल त्यामध्ये टाकून अक्षता टाकून जरी तुम्ही फक्त इतकं जरी जल अर्पण केलं तरी त्याचं फळ हे आपल्याला खूप पटीने मिळतं आणि लहान मुलांना लहानपणापासून संस्कार सुद्धा लागतात। तर त्यामुळे ही एक सवय प्रत्येकाने आपल्या स्वतःला लावून घेतली पाहिजे आणि आपल्या कुटुंबामध्ये सुद्धा सर्वांना लावली पाहिजे। तर बघा, यानंतर आपण संकष्टी चतुर्थीचं जे व्रत करणार आहोत तर त्यासाठी आपल्याला गणपती बाप्पांची विशेष अशी पूजा करायची। तर बघा, प्रत्येकाच्या घरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती ही असतेच आणि जर नसेल तरी सुद्धा तुम्ही एक गणपती बाप्पांची मूर्ती आपल्या देवघरामध्ये आणून घ्या किंवा तुमच्या घरामध्ये फोटो असेल गणपती बाप्पांचा तरी सुद्धा चालेल। तर त्यासाठी काय करायचं आहे, आपल्याला एक पाट घ्या
आणि जर तुमच्या देवघरासमोर तशी जागा असेल तर तुम्ही देवघरासमोरच त्याची स्थापना करू शकता. पण जर नसेल तर तुम्ही चतुर्थीच्या दिवशी वेगळी अशी पूजा मांडणी करून जरी पूजा केली तरीसुद्धा चालतं. तर त्यासाठी काय करायचं आहे, सगळ्यात पहिले आपल्याला एक पाट घ्या, त्यावर तुम्हाला लाल रंगाचा कपडा अंथरायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांना जल अभिषेक करायचा आहे. तर बघा 11 वेळेस तुम्हाला पाण्याने जलाभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला पंचामृताने 11 वेळेस तुम्हाला पंचामृताने अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर पुन्हा स्वच्छ पाण्याने तुम्हाला जलाभिषेक करायचा आहे. तर बघा हा संपूर्ण अभिषेक करताना तुम्ही मी तर तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही अथर्व शीर्षाचंच पठण करा. परंतु जर तुम्हाला अभिषेक करणं आणि अथर्व शीर्षाचं पठण हे दोन्ही पण करणं शक्य होत नाही, अशा वेळेस तुम्ही ओम गणपते नमः या मंत्राचा जप करत तुम्ही अभिषेक केला तरीसुद्धा चालतं. तर बघा हे जे मी तुम्हाला अशा प्रकारे गणपती बाप्पांची पूजा करायची आहे, तर हे जे सांगत आहे ना, तर ते तुम्ही फक्त तुम्हाला 4-5 चतुर्थीनंतरच बघा तुम्हाला याचा परिणाम तुम्हाला पाहायला मिळेल. तुमच्या बघा प्रत्येक इच्छाही पूर्ण होणार. तर तुम्ही अशा प्रकारे गणपती बाप्पांची चतुर्थीच्या दिवशी अशी वेगळी स्थापना करून जर पूजा केली तर बघा यानंतर आपल्याला स्वच्छ कपड्याने गणपती बाप्पांना स्वच्छ पुसून नंतर आपल्याला पाटावरती थोड्याशा अक्षदा ठेवा आणि त्यावर तुम्ही गणपती बाप्पांची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर तुम्ही त्यावर स्थापन करा. त्यानंतर बघा याआधी आपल्याला सर्वात पहिले तर मी तुम्हाला सांगायचं विसरले, तर जेव्हा आपण पाट मांडतो त्यावर आपण लाल कपडा अंथरतो, तर सर्वात पहिले आपल्याला गणपती बाप्पांचा अभिषेक करण्याआधी तुम्हाला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि दिव्याची सुद्धा पूजा करून त्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांचा अभिषेक करायचा आहे. तर या पद्धतीने तुम्ही करा. त्यानंतर बघा जेव्हा आपण गणपती बाप्पांना स्नान घालून स्थापना करतो तर सर्वात पहिले गणपती बाप्पांना शेंदूर अर्पण करायचा, त्यानंतर जानव अर्पण करायचं म्हणजेच वस्त्र, त्यानंतर गणपती बाप्पांना प्रिय असलेलं एक लाल रंगाचं फूल, त्यामध्ये जर जास्वंदीचं फूल मिळालं तर अतिशय उत्तम, जर नाही मिळालं तर कोणतंही फूल जरी तुम्ही गणपती बाप्पांना अर्पण केलं तरीसुद्धा चालेल, पण एक लाल रंगाचं फूल वाहा. त्यानंतर जे काही फळं असतील तुमच्याकडे अवेलेबल, सफरचंद, केळी, तर तुम्ही फळांचा सुद्धा नैवेद्य गणपती बाप्पांना या दिवशी दाखवू शकता. त्यानंतर गूळ खोबऱ्याचा नैवेद्य गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे, तर तुम्ही गूळ खोबऱ्याचा नैवेद्यसुद्धा गणपती बाप्पांना अर्पण करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला आवर्जून या दिवशी दुर्वा गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहेत, तर त्यामध्ये तुम्ही 11 संख्यामध्ये सुद्धा घेऊ शकता किंवा तुम्ही 21 अशा दुर्वा गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहेत. तर हा उपाय तुम्हाला न चुकता करायचा आहे. अशा जर तुम्ही 12 चतुर्थी जर अशा प्रकारे जर तुम्ही पूजा केली ना, तर तुमच्या मनातील सर्व इच्छा गणपती बाप्पा ह्या पूर्ण करत असतात. यानंतर बघा आपल्याला गणपती बाप्पांची धूपदीपाने ओवाळून आरती करायची आहे आणि आपल्याला दिवसभर ज्यांना शक्य आहे तर त्यांनी या दिवशी उपवास करा. बघा काहींना तब्येतीचे खूप प्रॉब्लेम असतात, तर अशांनी जरी उपवास नाही केला तरीसुद्धा चालतं. फक्त आपण सकाळी जरी गणपती बाप्पांची या प्रकारे आपण पूजा केली तरी त्याचं फळ आपल्याला हे मिळत असतं. ज्यांना कुणी हे उपवास करणार आहात ना, तर त्यांनी काय करायचे, आपल्याला संध्याकाळी चंद्रोदय झाल्याशिवाय आपल्याला चतुर्थीचा उपवास हा सोडायचा नसतो. आपल्याला जेव्हा चंद्रोदय होतो तर त्यानंतर आपल्याला चंद्राची सुद्धा पूजा करायची. त्यानंतर आपल्याला म्हणजेच चंद्रदेवांना अर्घ्य देऊन हळदी कुंकू अर्पण करून फूल अक्षदा वाहून ओवाळायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला चंद्रदेवांना सुद्धा प्रार्थना करून त्यानंतर आपल्याला उपवास हा सोडायचा असतो. तर बघा संकष्टी चतुर्थीचा उपवास केल्यानंतर आपल्याला दुसऱ्या दिवशीही केवळ सात्विक अन्न आणि फळेच आपल्याला घ्यायचे असतात. तर हा एक नियम तुम्ही नक्की लक्षात ठेवा. जर आपण चतुर्थी केली आणि आदल्या दिवशी पण आणि दुसऱ्या दिवशी पण आपल्याला तामसिक भोजन म्हणजेच मांसाहार आपल्याला करायचा नसतो. तर हे नियम तुम्ही नक्की पाळा. त्यानंतर आपल्याला जेव्हा आपण चतुर्थीचा उपवास करतो तर त्याच्या आपल्याला सोडण्यासाठी चंद्रदर्शन आणि गणपती बाप्पांची पूजा ही आवश्यकच असते. तर हा एक नियम तुम्ही लक्षात ठेवा. तर हे जर तुम्ही नियम पाळले तरच तुमचं व्रत पूर्ण होतं आणि तरच तुमची इच्छा ही पूर्ण होत असते. तर बघा
खूप जण म्हणतात की आम्ही खूप देवदेव करतो, उपवास करतो, पण आम्हाला त्या उपवासाचं फळच मिळत नाही. तर आपण जर पूर्ण नियमांचं पालन केलं नाही तर आपल्याला कसं त्याचं फळ मिळेल? तर तुम्ही ह्या पण नियमांचं आवश्यक तुम्हाला पालन हे करायचंच आहे. तर बघा, मी तुम्हाला बोलली होती की तुम्हाला उपायसुद्धा सांगेल. तर आपण उपाय म्हणजे काय? तर आपण हेच अशीच प्रकारे जर आपण 12 चतुर्थी अशी जर गणपती बाप्पांची पूजा केली तर आपल्याला याचं फळ मिळत असतं. आणि आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेश स्तोत्राचं, मंत्रांचं आपल्याला पठण करायचं आहे. तर या दिवशी गणेश अथर्व शीर्षाचे पठण करणं अतिशय शुभ मानलं गेलं आहे. तर आपण एकदा तरी अथर्व शीर्ष म्हणायचं आहे आणि एकदा आपल्याला गणपती स्तोत्राचं पठण करायचं आहे. त्यानंतर ओम गण गणपते नमः या मंत्राचा सुद्धा तुम्हाला 108 वेळा तुम्ही मंत्र जप करायचा आहे. जर या गोष्टी तुम्ही केल्या तर बघा, तुम्हाला 3-4 चतुर्थीनंतरच तुम्हाला त्याचा परिणाम हे पाहायला मिळेल आहे. ज्यांची लग्न जमत नाही त्यांची लग्न जमतील. म्हणजेच तुमच्या कुंडलीमध्ये, तुमच्या राशीमध्ये विवाहाचे योग बनतील. तर बघा, नक्की अशी पूजा अर्चा तुम्ही नक्की करून बघा. आणि ज्यांना नोकरी मिळत नाही, कुणाला संतती नाही, तर अशा सर्व इच्छा तुमच्या गणपती बाप्पा हे पूर्ण करतील. तर वर्षाच्या पहिल्या चतुर्थीला या नियमांचं पालन करून तुम्ही या पुढच्या सुद्धा चतुर्थी अशाच नियमाने तुम्ही करा. तर बघा मंडळी, तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन माहितीबरोबर. तोपर्यंत तुमचे मनापासून धन्यवाद.